स्मार्ट सोलापूरकर नमस्कार। मी आता आहे सोलापूर बस स्थानक परिसरामध्ये। आपण या ठिकाणी पाहतोय सोलापूर महानगरपालिकेचं पथक या ठिकाणी आलेलं आहे। समोर जी काही घाण आहे, पान खाऊन थुकलेली, मावा खाऊन थुकलेली, हे स्वच्छ करायला लावतात। या ठिकाणी एक टपरी आहे, पानटपरी। या मोहिमेमध्ये सोलापूर महानगरपालिकेचं पथक आपल्याला दिसतंय आणि खास करून अतिरिक्त आयुक्त रवी पवार सर उपस्थित आहेत आणि बाकी इतर अधिकारी सुद्धा आहेत। या ठिकाणी ज्यांच्यामुळे घाण झालेली आहे ते पानटपरी चालकावर या ठिकाणी कारवाई तर होईलच, पण त्यांच्याकडनं हे स्वच्छ करून घेतलं जातं। आता हे महापालिकेचं पथक आतमध्ये चाललंय। आतमध्ये काय तपासतायत, चौकशी करतात हे आपल्याला बघावं लागेल। महानगरपालिकेचं पथक या ठिकाणी आलेलं आहे। खुद्द अतिरिक्त आयुक्त रवी पवार सर या ठिकाणी आहेत। चौकशी तपासणी या ठिकाणी केली जाते। कृष्णा चहा असं या दुकानाचं नाव आहे। सोलापूर बस स्थानक परिसरामध्ये मी आत्ता आहे आणि या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचं पथक स्वच्छतेच्या अनुषंगानं किंवा जी आता मावा विरोधी कारवाई सुरू आहे त्या कारवाईच्या अनुषंगानं हे पथक या ठिकाणी आलेलं आहे। अतिरिक्त आयुक्त या ठिकाणी आता ही तपासणी करतात। कागदी कपांची तपासणी या ठिकाणी सुरू आहे। खुद्द अतिरिक्त आयुक्त रवी पवार सर या ठिकाणी या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते कागदी कपांची तपासणी करत आहेत। कागदी कप जे असतात त्याच्यामध्ये प्लास्टिकचं कोटिंग असतं आणि ते वापरलं जाऊ नये अशा पद्धतीचं म्हणणं सोलापूर महानगरपालिका प्रशासनाचं आहे। या हॉटेल चालकावर, दुकान मालकावर दंडात्मक कारवाई आता होताना दिसते। सोलापूर महानगरपालिकेचं पथक या ठिकाणी आलेले आहे। ग्लास वापरा, ग्लास नाही स्टीलची घ्या। चहा विकण्यासाठी किंवा चहा पिण्यासाठी अशा पद्धतीनं कागदी कपांचा वापर होऊ नये असं महानगरपालिका प्रशासनाचं म्हणणं आहे। कागदी कपांचा हा जो बॉक्स आहे तो आता जप्त करण्यात आलेला आहे। गाडीवर घेऊन जातील गाडीचा खर्चा बाहेर आम्ही कागदी वापरतो, पण ती कागदी वापरा म्हणून ते लावली सवय। कागदीमध्ये पण त्याला अजून एक आहे, कोटिंग नसलेलं पाहिजे प्लास्टिक। येतो नाही साहेब, कुठे सांगायचं तुम्हाला सचिन साहेब, तुम्हाला सांगा कुठे तुम्हाला त्याच्यामध्ये कोटिंग आहे ना प्लास्टिक। कागदी कोटिंग मध्ये तुम्ही त्याच्याकडे घेता नाही ना, त्याला विचारा कागदी कोटिंग पण तुम्हाला भेटते। त्याच्याकडे आपण साहेब देतो त्याच्यावर पहिला कारवाई करा ना, त्यांनी विकायचं बंद होईल ना। मग ते फिरवाले आणून माल देतात, आम्हाला फिरवाले आणून देतात माल। तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला माहितीच आहे बघा तुम्ही आता आम्ही नको तुला सोलापूर बस स्थानक परिसरामध्ये सोलापूर महापालिका
घनकचरा विभागाच्या वतीनं जी काही कारवाई सुरू आहे प्लास्टिक विरोधात किंवा मावा खाऊन पान खाऊन तुटणाऱ्या विरोधात, त्याचं चित्रीकरण आत्ता आपण पाहतोय। महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार सर आणि त्यांची टीम या ठिकाणी उपस्थित आहे। दंडात्मक कारवाई केली जात आहे। आता हे कागदी कप जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत। महापालिकेच्या पथकाकडून हे कागदी कप आता जप्त करण्यात आलेले आहेत। कागदी कप जे आहेत ते नष्ट केले जात आहेत, तोडले जात आहेत। कृष्णा चहा फूड कॉर्नर या दुकानावर आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। कारवाई आमची टीम रोजच करते आहे। जेव्हापासून आम्ही डिक्लेअर केलं, हे नोटिफिकेशन काढलं की मावा असेल किंवा पान खाऊन थुंकल्यानंतर जे काही रस्त्यावरती घाण होते त्याच्या बाबतीमध्ये जे विक्रेते आहेत ज्यांनी याच्या बाबतीमध्ये काही प्रोव्हिजन केलेलं नाही आहे, म्हणजे त्यांच्या दुकानासमोर त्यांनी थूकदान केलेलं पाहिजे किंवा वाळूच्या बकेटमध्ये त्यांनी एखादं डस्टबिन ठेवलं पाहिजे, जेणेकरून लोकांना थुंकण्यासाठी त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध केली पाहिजे। आणि या व्यतिरिक्त जे व्यावसायिक हे मावा त्याचप्रमाणे पान हे सिंगल यूज प्लॅस्टिकमध्ये विक्री करत आहेत त्यांच्याविरुद्ध देखील आम्ही 5-5 हजाराचा दंड आज केलेला आहे। आणि शहरामध्ये संपूर्ण ठिकाणी या कारवाई चालू आहेत, त्याच्यामध्ये कुठेही भेदभाव आम्ही करत नाही आहे। आणि आमची सगळी टीम मागील 3 दिवसापासून या कार्यालयामध्ये चालू आहे। काय आवाहन करता येईल या निमित्तानं आपल्याला? या निमित्तानं मी सोलापूरवासियांना एकच आवाहन करेन की सोलापूर शहराची जी आपली इमेज आहे ती एक स्वच्छ आणि सुंदर शहर, त्याचप्रमाणे आरोग्यदायी शहर अशी आपल्याला करायची आहे। आणि थुंकल्यामुळं शहर तर घाण दिसतंच, परंतु एक आरोग्याची परिस्थिती, अनारोग्याची परिस्थिती निर्माण होते, विविध आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं। त्यामुळं रस्त्यावरती त्याचप्रमाणे डिवायडरवरती फुटपाथवरती कुठेही थुंकू नका असं मी आपल्याला आवाहन करेन। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुले सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।